अतिशय अडचणीच्या ठिकाणी एक साप बसलेला आहे, पाहू शकता। थोडंसं खबरदारी आपल्याला घ्यावं लागेल। चेंबरमध्ये आत गेला तर साप सापडण्याची शक्यता फार कमी आहे। बघूया काय होणार आहे। असला तो बसलेला आहे। कधी तर मोठा चेंबर असल्यामुळं ह्याच्यात गेला तर मोठा प्रॉब्लेम आला असता। आणि मला बाहेरून फोन आला होता, तरी हा साप इथं आरामात सापडेल अपेक्षा करत होता। त्याला जाण्यासाठी रस्ता नाही, पण तो आत गेला असं मला वाटत होतं पहिल्यांदा। नाग आहे, अंदाजे 5 वर्ष वयाचा साप आणि प्रत्येक ठिकाणी होता, पण तो गेला नाही। आणि जेवढा कठीण होता तेवढा सोप्या पद्धतीने सापडला। पण अगदी जुनं घर असताना, शेणी लाकूड असं असताना पण आम्ही नवीन घरात राहतो, असं नाही की तिथं साप येणार नाही वगैरे। आजूबाजूला जर शेती असेल काय असेल, साप तिथे राहत असतील, साप येण्याची शक्यता भरपूर असते। आपण काळजी घ्यावं आणि आपला चुकून हातपाय पडला, विशेषतः लहान मुलांचा वगैरे, त्यात फार आपण काळजी घ्यावी लागते। विशेषतः घरं बांधताना आपण सगळं व्यवस्थित करत असतो, पण छोटी जागा असते तिथून साप येऊ शकतात आणि आपल्याला त्यांच्यावरती हातपाय पडला तर चुकून अपाय होऊ शकतो। पण अतिशय म्हणजे संयमाने हे पाहत राहिले आणि तो साप कुठेही गेला नव्हता। आम्ही ते हलवल्यानंतर तो जायला लागला आणि तोही खाली उतरला आणि त्यामुळे मला पकडता आलं। तिथे काय करण्यासारखं नव्हतं। सर्वांचे आभार। सापही सापडला, आरामात तो आत गेला आणि त्याचेही आभार। सर्वांची भीती दूर करता आली मला। आपण असेच आमचे व्हिडिओ पहा। हा चॅनल पहिली वेळ पाहत असेल तर सबस्क्राईब करा। आपण आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जेणेकरून आम्हाला दुसऱ्यापर्यंत माहिती पोहोचत आहे। आपण इतरांना शेअर करा। सापांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून भीती दूर करण्यासाठी आम्ही हे काम करत असतो। सर्वांचे आभार आणि थांबूया। धन्यवाद। आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार। आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।